हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. आज काय झालं, मुलांनी डब्यात पनीर टिक्का मसाला दे म्हणून हट्टच केला. त्यामुळं कढई घेतली, 2 चमचे तेल घातलं, खडे मसाले घातले आणि 2 मिनटं तेलात चांगले भाजून घेतले. तमालपत्री आहे, मोठी इलायची आहे, वेलदोड आहे, 2 लवंग, काळी मिरी आणि जिरे आहेत. सगळं चांगलं भाजून घेतलं. 2 कांदे चिरून घेतलेले ते पण तेलात घालून चांगले गुलाबी रंगा येऊपर्यंत परतून घ्यायचे. आता पनीर असे 150 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यामध्ये तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, धण्याचा कूट घालायचा आहे, दही घालायचं आहे 3 चमचे. यामुळे काय होतं, पनीर सॉफ्ट राहतात. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असेच बाजूला ठेवून द्यायचे. आता कांदे पण भाजून झालेले आहेत. आता कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. ते पण चांगलं सगळं भाजून घ्यायचं. 1 डब्बू मिरची घेतली बारीक चिरून, ती पण घालून घ्यायची आणि ती पण चांगली तेलात परतून घ्यायची 1 मिनटासाठी. आता 2 टमाट्याची पेस्ट आहे, ती पण घालून चांगली भाजून घ्यायची. टमाटे घातल्यावर मीठ घालायचं, म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. आता तिखट घालायचं आहे, 3 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आणि 3 चमचे साधं तिखट घातलं, हळद घातले, धण्याचा कूट घातला आणि सगळं चांगलं भाजून घेतलं. आता थोडं पाणी घालायचं, म्हणजे सगळं चांगलं सॉफ्ट होतं आणि तेल पण सुटतं. झाकून ठेवायचं. तेल पण सुटलेलं याला, जास्त भाजायची पण गरज पडली नाही आणि ग्रेव्ही करण्याची पण आपल्याला गरज नाही पडली. इथं फास्ट डब्यासाठी मी इथं भाजी करून दिली. तेल पण सुटले. आता आपण पनीरला दही लावून ठेवलं होतं ना, ते सगळं घालून घ्यायचं. गरम पाणी हळूहळू थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 1 मिनटासाठी. आता यात कसुरी मेथी घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा. परत झाकून ठेवायचं आहे. खूप मस्त लागते भाजी. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. मी फास्टमध्ये मुलांना करून दिली, ग्रेव्ही करण्याची पण गरज नाही आहे. मुलांनी आवडीने खाल्ली, फोन करून सांगितलं मस्त झाली आई, सर्वांना आवडली भाजी म्हणून. वास पण खूप खमंग सुटलेला आहे. नान, तंदूर रोटी कशासोबत पण आपण खाऊ शकतो. कोथिंबीर घातली वरून. मस्त भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि सर्व करूया. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.